हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा ऑनलाईन या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. करंट अफेअर्स जो एकदम महत्त्वाचा मुद्दा असतो आणि ज्याबद्दल वेगवेगळे सोर्सेस आपल्याला बघायला मिळतात. कोणी करंट अफेअर्स जे आहेत ते कोणत्या मॅगझिनमधून वाचतंय, कोणी न्यूजपेपर. त्याच्यातही 100 वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत ना, की द हिंदू वाचणार, की इंडियन एक्सप्रेस वाचणार, मराठीमध्ये महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकसत्ता आहे आणि बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे आपण हातात मोबाईल घेऊन बसलो की 100 ठिकाणी आपल्याला करंट अफेअर्स करंट अफेअर्स हा शब्द जो आहे तो नेहमी आपल्या आजूबाजूला फिरत राहतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग काय होतंय की एवढे सगळे सोर्सेस असल्यावरती कन्फ्युजन क्रिएट होतं की एक्झॅक्टली आता करावं काय. ते ताटामध्ये 100 गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत, पण आता खायचं काय, तो प्रश्न येऊन जातो. आणि मग त्यासाठी एका पद्धतीने जर आपण ही पूर्ण सिरीज जर बघितली तर त्या अँगलनी आपल्याला कामात येणार आहे की काय वाचायचं आहे, कसं वाचायचं आहे. कोणताही गोष्ट, कोणतेही न्यूजपेपर वाचा तुम्ही, पण कसा वाचायचा आहे. कोणता म्हणजे एकदमच असं नाही की तुम्ही असा कोणता न्यूजपेपर वाचताय ज्याच्यामध्ये जास्त काही बातम्याच येत नाही, छोट्यातला छोटा कोणता तरी शोधून आणला आणि तो वाचताय, तसं नाही करायचं. पण द हिंदू म्हणा किंवा इंडियन एक्सप्रेस म्हणा, कोणताही न्यूजपेपर तुम्ही जो वाचताय यापैकी, तर त्याला वाचताना काय लक्षात घेतलं पाहिजे, ते कोणते असे मुद्दे असले पाहिजे की जे तुम्हाला खरंच उपयोगात येणार आहे. आणि काही वाचताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हे कुठे उपयोगात येणार आहे. तर हे जर लक्षात यायला लागलं तर आपला जो एकतर न्यूजपेपर वाचण्याचा जो वेळ आहे तो बराच कमी होऊ शकेल. हे लक्षात घ्या की न्यूजपेपर वाचण्याचा वेळ बराच कमी होऊ शकतो. नाहीतर काय होतं की 4-4 तास लागतात. आणि हे होऊ शकते, सगळ्यांसोबत होणार आहे की न्यूजपेपर हातात घेतला, समजा द हिंदू न्यूजपेपर हातामध्ये घेतला, तर तुम्हाला तो वाचायला 4 तासही लागू शकतात सुरुवातीला. आणि त्यामुळे तो जो रीडिंग टाइम आहे 4चा 2 तास, 1.5 तास किंवा त्याच्यापेक्षाही कमी जर करायचा असेल तर आपल्याला हे माहिती पाहिजे की काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही आहे. आणि मग त्या अँगलनी ही एक सिरीज आपण इथे बघतोय करंट अफेअर्सची. आणि ज्यामध्ये आज आपण जे जुलै महिन्याचे पहिले 15 दिवस आहेत, 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान अशा कोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत त्याबद्दलची चर्चा आपण या आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. तर सुरू करू. एक 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 बातमी बघत जाऊ काय काय म्हणतात आणि त्याला कशा पद्धतीने वापरता येऊ शकेल त्याबद्दल आपल्याला थोडंफार आपण ब्रेन स्टॉर्मिंग त्यावरती करत राहू. आता सुरुवात करू. पहिली एक बातमी होती, जे बऱ्याच वेळेस असं होती की अशा बातम्या थोड्याशा एक एक जस्ट हेडलाईन वाचायची म्हणून वाचली त्या पद्धतीने घेतल्या जातात. तर तसं न करता त्यामधून काहीतरी घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. की इथे प्रधानमंत्री म्हणतात, काय म्हणतात की यूथ लुकिंग बियॉन्ड जॉब्स अँड आर फाइलिंग पेटंट्स, दे आर फाउंडिंग स्टार्टअप्स. असं प्रधानमंत्री म्हणतात की भारतामधले जे यूथ आहेत ते जॉब्सचा पुढचा विचार करतायत अँड दे आर फाइलिंग पेटंट, दे आर फाउंडिंग स्टार्टअप्स, असं प्रधानमंत्री म्हणतात. किंवा वेगवेगळे इन्व्हेन्शन्स केले जात आहेत युथ कडून, वेगवेगळे नवीन नवीन इनोव्हेशन्स होत आहेत, लोक स्वतःचे स्टार्टअप्स करतायत. म्हणजे जॉब सीकर न होता जॉब गिव्हर्स होत आहेत, जॉब क्रिएटर होत आहेत, असं प्रधानमंत्री म्हणतात. आणि मग ह्याच्यामुळे काय होतंय तर ओव्हरऑल लोकांचा जो एक माइंडसेट आहे तो चेंज होतोय असं प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी यामध्ये बोलताना म्हणलेलं होतं की भारतामध्ये ज्या युनिव्हर्सिटीज आहेत यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेली आहे. आणि एक ग्लोबल रँकिंग असते, युनायटेड किंगडम ही रँकिंग रिलीज करत राहते आणि यामध्ये 2004 पासून युनिव्हर्सिटीजला रँक केलं जाते. तर क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. तर प्रधानमंत्री त्या भाषणामध्ये काय म्हणतायत की आता भारताकडे अशा 45 युनिव्हर्सिटीज आहेत ज्या त्या क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतात. या आधी 2014 मध्ये किती तर 12 युनिव्हर्सिटी होत्या आणि आता 45 युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे जर इथे आपण पेटंट्स लोक फाईल करतायत किंवा लोक स्वतःचे स्टार्टअप ओपन करतायत, यासाठी भारतामधल्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या महत्वाचा रोल प्ले करतात असं कुठे ना कुठे प्रधानमंत्री म्हणतात. तर इंडियन युनिव्हर्सिटीज आर सीइंग सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट इन देअर इंटरनॅशनल स्टँडिंग.
आणि हे का होतंय तर सरकारच्या फ्युचरिस्टिक पॉलिसीज आहेत आणि सरकारने एज्युकेशन सेक्टरमध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय आहेत असं इथे प्रधानमंत्री म्हणले. तर एक तर इथून काय गोष्ट बाहेर काढता येऊ शकेल की एज्युकेशन सेक्टरमध्ये असे कोणते कोणते इनिशिएटिव्ह घेतले गेले त्यामुळे अशा प्रकारचा बदल झाला ते आपल्याला एक चेक करता येईल. दुसरं म्हणजे की पुढच्या भाषणामध्ये त्यांनी अजून काय म्हणलेलं होतं, ही वॉज स्पीकिंग ॲट व्हॅलिडिक्टरी इव्हेंट. आता हा एक मुद्दा बोलता बोलता आलेला आहे इथं बघा की दिल्ली युनिव्हर्सिटीला 100 वर्ष झाले आणि त्यामुळे एक पूर्ण एक प्रोग्राम तिथे ठेवलेला होता आणि त्या प्रोग्राममध्ये प्रधानमंत्री बोलत होते. पुढे ते म्हणले की ह्या युनिव्हर्सिटीजचं महत्व आपल्याला आत्तापासून नाही आहे. युनिव्हर्सिटीज ज्या आहेत किंवा एज्युकेशनचं जे इम्पॉर्टन्स आहे इंडियामध्ये ते आत्तापासून नाही आहे, तर बऱ्याच वर्षापासून आहे. बऱ्याच वर्ष म्हणण्यापेक्षा बऱ्याच काळापासून आहे. जसं आपण जर आत्ता युनिव्हर्सिटी बद्दलच जर बोलतोय तर आपल्याला हे दिसते की जुन्या आपल्या युनिव्हर्सिटीज तर होत्याच. नालंदा युनिव्हर्सिटी म्हणा किंवा तक्षशिला युनिव्हर्सिटी म्हणा, विक्रमशिला युनिव्हर्सिटी, वल्लभी युनिव्हर्सिटी, बऱ्याचशा आपल्याला एन्शंट इंडियामध्ये, मेडिवल इंडियामध्ये बऱ्याचशा अशा युनिव्हर्सिटीज बघायला मिळतात. आणि त्यामुळे त्यामुळे हे आपल्यासाठी नवीन नाही असंही त्यांनी भाषणामध्ये म्हणलेलं होतं. मग ही बातमी वाचल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी इथून समजतायत की आपल्याला काय वाचायचं आहे. तर एज्युकेशन सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचे असे कोणते कोणते इनिशिएटिव्ह असतात तो एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जर आपल्याकडे पुरातन काळापासून वेगवेगळ्या अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स होत्या तर त्यांचे नावं काय काय आहेत ते आपण एकदा बघून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपण बोलतो जे लगेच त्या गोष्टी इथे वाचायला घ्यायच्यात असं नाही, पण आपल्याला रिअलायझेशन असलं पाहिजे की काय आपल्याला यामधून घेता येऊ शकेल. ठीक आहे. तर आपला हा पहिला एक मुद्दा झाला आणि GS2 मध्ये एज्युकेशन नावाचं टॉपिक आहे तिथे तुम्हाला हे वापरता येऊ शकेल. पुढे येऊ आपण. एक एक छोटासा बिट आलेला होता तो आपल्याला प्रिलिम्ससाठी किंवा कुठे जर आपण म्हणलं की अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन द फील्ड ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाचा टॉपिक आहे. त्यामध्ये यांच्याबद्दल काही ना काहीतरी जर लिहायचं असेल तर आपण हे लिहू शकतो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने एक नॉलेज सेंटर सुरू केलं जाते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम नॉलेज सेंटर अँड स्पेस म्युझियम ज्याला आपण म्हणतो, तर हे म्युझियम जे आहे पुढच्या 1.5 वर्षामध्ये तयार होणार अशी एक बातमी आलेली होती. छोटी एक बातमी होती की नॉलेज सेंटर आणि स्पेस म्युझियम की कसं लोकांमध्ये याबद्दल आवड वाढवता येईल यासाठी हे सेंटर जे आहे ते सुरू केलं गेलेलं होतं, सुरू केलं जाणार आहे. तर किती पुढच्या 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये हे तयार होईल. आणि कुठे हे सेंटर बनत आहे तर हे कवडियार नावाची एक जागा आहे. कवडियार नावाची ही जागा आहे आणि इथे आपल्याला हे सेंटर बघायला मिळते. कवडियार कुठे येते? तिरुवनंतपुरम म्हणजेच केरळमध्ये हे सेंटर बघायला मिळेल. आता हे कोणी बनवलेलं आहे? हा पूर्ण जो प्रोजेक्ट आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम नॉलेज सेंटर अँड स्पेस म्युझियम हे कोणी बनवलेलं आहे? तर जॉईंटली इट इज प्रमोटेड बाय केरला स्टेट गव्हर्नमेंट आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर या दोघांनी मिळून या दोघांच्या कॉन्ट्रीब्युशननी हे म्युझियम आणि स्पेस हे जे सेंटर आहे ते बनणार आहे. याची आयडिया 2016 मध्ये आलेली होती आणि पुढच्या 1.5 वर्षामध्ये हे म्युझियम बनून तयार होणार आहे. ही एक छोटी बातमी आपल्याला इथे बघायला मिळते. दुसरा एक हा महत्वाचा मुद्दा झाला. तिसऱ्या मुद्द्याकडे येऊ. वॉटर मिशन मे मिस 2024 टार्गेट. आपल्याला GS3 मध्ये हा एक मुद्दा बघायला मिळतो, परफॉर्मन्स ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा GS3 मध्ये ऍग्रीकल्चर हा एक टॉपिक आपल्याला दिसतो. आणि जेव्हा आपण पाण्याबद्दल बोलतोय ऍग्रीकल्चर त्याच्याशी जोडून ह्याला बघता येईल. त्यासोबतच हेल्थ या टॉपिक सोबतही याला जोडून बघता येईल. म्हणजे GS पेपर 2 मध्ये हेल्थ नावाचा जो टॉपिक आहे तिथे आपल्याला पाणी आणि हेल्थ या दोघांना वेगळं तर बघता येणार नाही. कारण जर आपल्याला व्यवस्थित एक शुद्ध पाणी नाही मिळालं तर वेगवेगळे आजार होऊ शकतील. आणि हे जे वॉटर मिशन ज्याबद्दल ते बोलतायत ना हे त्याच रिलेटेड आहे. जल जीवन मिशन. प्रत्येक घरामध्ये पाणी, हर घर जल. हे कोणतं पाणी? नळाचं पाणी. म्हणजे प्रत्येक घरापर्यंत नळ येईल आणि प्रत्येकाला त्या नळाचं शुद्ध पाणी मिळेल. याबद्दल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2024 स्कीम चालू झाली होती 2019 मध्ये आणि 2024 पर्यंत
प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्याचं हे टार्गेट होतं. आता इथे त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे टार्गेट आहे ते मिस होऊ शकेल. मग एक्झॅक्टली काय असे नंबर्स आहेत ते आपण एकदा बघून घेऊ. ओनली थ्री आउट ऑफ 4 रुरल हाऊसहोल्ड्स आर लाईकली टू हॅव ड्रिंकिंग वॉटर टॅप. म्हणजे दर 4 घरांमध्ये, एकदम आपण म्हणतोय की ग्रामीण भागामध्ये तर 4 घरांपैकी 3 घरांमध्येच तो जो नळ आहे तो पोहोचतोय. आणि हे 2024 पर्यंतचा आकडा ते सांगतात. किंवा आपण पूर्ण जरी आपण फुल फ्लो मध्ये मिशन पुढे चालवलं तरी 2024 पर्यंत 4 पैकी 3 घरांमध्ये तशा प्रकारचा नळ पोहोचेल. आणि काही तर असे भाग आहेत, 5% घर असे आहेत काही भागांमध्ये तिथे अजून कामच सुरू नाही झालेलं आहे. असं देखील हा द हिंदू मधला हा पूर्ण रिपोर्ट होता, ते याबद्दल सांगतात. द गव्हर्नमेंट्स एम्बिशियस हर घर जल इनिशिएटिव्ह टू प्रोव्हाइड ऑल रुरल हाऊसहोल्ड्स इन इंडिया विथ पोर्टेबल वॉटर. पोर्टेबल वॉटर एक जे आपण पिण्यासारखं किंवा आपण म्हणू शकतो की जे एक शुद्ध असं पाणी आहे, तर अशा प्रकारचं पाण्याचं जे कनेक्शन आहे ते 2024 पर्यंत देण्याचं हे टार्गेट होतं. आता इथे म्हणताना काय म्हणलेलं आहे, ऑल याकडे लक्ष द्यायचंय. आणि दुसरं म्हणजे रुरल. असं नाही की सगळ्या पूर्ण भारतात सगळ्या ठिकाणी. ऑल आणि रुरल हे 2 शब्द महत्वाचे आहेत की आपल्याला पोर्टेबल वॉटर कनेक्शन द्यायचंय 2024 पर्यंत. आणि हे कशाच्या अंडर आहे, हा इनिशिएटिव्ह हर घर जल इनिशिएटिव्ह हा जल जीवन मिशनच्या अंडर आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या पूर्ण न्यूज मध्ये जे म्हणतात की ते जे टार्गेट आहेत 2024 वाले ऑल रुरल, तर ते अचीव्ह नाही होणार असं यांचं म्हणणं आहे. ओरिजिनली ही स्कीम जी आहे, हे जे मिशन आहे 2019 मध्ये चालू केलं गेलेलं होतं. पुढे त्यांनी याबद्दल काही नंबर दिलेले आहेत की जल जीवन मिशन याला किती पैसे यावरती खर्च केले गेलेले आहेत. तर फायनान्शियल आउटले जर बघितलं आपण तर 3.60 लाख करोड. जे नंबर बघा किती आहे, 3.60 लाख आणि करोड. म्हणजे एवढी मोठी अमाऊंट यावरती खर्च होतीये. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट याचा 50% खर्च उचलते. ह्याच्या 50% सेंट्रल गव्हर्नमेंट खर्च उचलते. आता जेव्हा मिनिस्ट्री, हे तर द हिंदूनी त्यांचा रिपोर्ट दिलेला होता, जेव्हा मिनिस्ट्रीनी याबद्दल काय काय मग आकडे सांगितलेले होते. अकॉर्डिंग टू डेटा बाय जल शक्ती मिनिस्ट्री, नवीन जे आता तयार झालेली मिनिस्ट्री आहे जल शक्ती मिनिस्ट्री, त्यांनी काय म्हणलेलं आहे, अबाउट 63% ऑफ रुरल हाऊसहोल्ड हॅव टॅप कनेक्शन. म्हणजे जे 100% जे करायचं आहे त्यापैकी 63% घरांमध्ये पाण्याचं कनेक्शन आहे. 63% ऑफ रुरल हाऊसहोल्ड हॅव टॅप कनेक्शन, जे नळ पोहोचलेला आहे 63% घरांमध्ये. आणि मग त्याचा अर्थ काय होतोय, तर जवळपास किती 9.1 करोड 9.1 करोड एवढ्या घरांमध्ये आतापर्यंत हे जे नळ आहेत ते पोहोचलेले आहेत. म्हणजे नुसतं नळ येऊन चालणार नाही बरं का. 2019 पर्यंत किती 9.1 करोड एवढ्या घरांमध्ये नळ पोहोचलेले आहेत. पण नुसतं नळ पोहोचून चालणार आहे का, नाही. नळाला पाणी, तेही पिण्यासारखं पाणी, ते शुद्ध पाणी. तर अशा प्रकारे 9.1 करोड एवढ्या घरांमध्ये आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीने पाणी जे आहे ते पोहोचलेलं आहे. पण टार्गेट जे आहेत ते मिस होऊ शकतील असं या रिपोर्ट मध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर हा एक पुढचा न्यूज बिट झाला. आता येऊ त्याच्या पुढच्या बातमीकडे. एक अशी बातमी जी तुम्हाला मेन्स मध्ये लिहिता येऊ शकेल, कोणत्याही एखाद्या एसे मध्ये पण. आणि एखादा जर एज्युकेशन रिलेटेड कोणता जर प्रश्न येतोय मेन्स मध्ये, तर तिथे देखील आपल्याला हे उदाहरण म्हणून लिहिता येऊ शकेल. काय बातमी होती बघा, आसाम स्कूल फार्म्स फिश फ्रूट्स फॉर सेल्फ सफिशियंट मिड डे मील. म्हणजे आसाममध्ये एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये स्वतःच शाळेच्या मागच्या भागामध्ये त्यांनी असं एक शेत तयार केलेलं आहे, जिथे ते काय करतायत तर फळं, त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या, त्यानंतर एक तळं बनवलेलं आहे, तिथे फिश फार्मिंग केली जाते. तर या सगळ्या गोष्टी शाळा आपले स्वतःच बनवून घेते. आता मग यामध्ये असं एक प्रश्न येईल की शाळेमध्ये शिकवलं जाणार की ते शेती करत बसणार आहे तिथं. तर ही शाळा जी आहे, तसं वाटू शकते आपल्याला की पॅरेंट्स जे आहेत ते अशा शाळांमध्ये मुलांना पाठवतील का, किंवा स्टुडंट्सला पाठवतील का, त्यांच्या मुला मुलींना पाठवतील का. तर इथे उलट होत आहे
इथे उलट या शाळेची डिमांड वाढलेली आहे. का? कारण जे काही इथे फळ, भाज्या, मासे जे जे काही इथे मिळतंय, तर ते एकदमच पौष्टिक अशा प्रकारचा आहार आहे. आणि त्यामुळे ते जे पॅरेंट्स आहेत ते अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना मुलींना पाठवण्यासाठी तयार होत आहेत, उलट मागणी करतायत की आम्हाला या शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे म्हणून. तर हा एक बदल आपल्याला आसामच्या शाळेमध्ये बघायला मिळतो. बाय व्हेंचरिंग आउट टू दी फार्मिंग व्हेजिटेबल, फ्रूट, मशरूम अँड ऑल्सो फिश, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शाळेच्या आवारामध्येच ते तिथे तयार करतायत, कल्टिवेट करतायत. आणि ही जी शाळा आहे आसाम मधली, त्यांनी एक एक वेगळाच प्रकार इथे समोर आणलेला आहे. आणि लोकांना एक एक उदाहरण त्यांनी तिथे मांडून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला पौष्टिक आहार जो आहे तो देता येऊ शकेल. तर हे कुठे झालेलं आहे? कोकराझार नावाचा जो भाग आहे आसाममध्ये, कोकराझार, आसामचा कोणता वेस्टर्न साइड जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला बोडोलँड टेरिटोरियल रिजन बघायला मिळतो. बोडोलँड टेरिटोरियल रिजन. आणि ह्या बोडोलँड टेरिटोरियल रिजनचं हे कोकराझार जे आहे ते हेडक्वार्टर आहे. जे आसामच्या वेस्टर्न साइडला तर तुम्ही हा भाग बघू शकता. या भागामध्ये एक फेमस कोणतं एक नॅशनल पार्क आहे तर मानस नॅशनल पार्क. तर हा तो वाला भाग आहे. आणि एक एक अशी शाळा जी बॉटनिकल पार्क सारखी पण वाटते आपल्याला. सो इट इज अ स्कूल विच रिसेंबल लाईक अ बॉटनिकल पार्क. आणि पॅरेंट्स मध्ये खूप जास्त डिमांड या शाळेची झालेली आहे. तर अशा प्रकारचं एखादं उदाहरण लिहिता येऊ शकेल की जे स्टुडंट्स आहेत त्यांना एकतर प्रॅक्टिकल टीचिंगही त्यामधून मिळू शकेल, प्रॅक्टिकल वे मध्ये, की जर त्यांना प्लांट फिजिओलॉजी काय असते किंवा फिश फार्मिंग कशी केली जाते, वेगवेगळे कोणते झाडं असतात याबद्दलची माहिती. आता आपण बघतो बऱ्याचशे असे झाडं असतात आपल्यालाही माहिती नसते हे कशाचं झाड आहे. पण जर त्या लहान वयापासून या गोष्टी जर दाखवल्या जातात तर त्याचा एक वेगळा फायदा, पौष्टिक आहार मिळतोय त्याचा वेगळा फायदा. आणि त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या ज्या शाळा आहेत त्या बऱ्याच पॉप्युलर होताना आपल्याला दिसू शकतात. तर आत्ता तरी आसाममध्ये हे झालेलं आहे, पण इथून पुढे बाकी राज्यांमध्ये अशा प्रकारचं काही तर झालं तर आश्चर्य करण्यासारखं नाही राहणार. शेवटी ते काय म्हणतायत, अ स्ट्रॉंग रिझन फॉर पॅरेंट्स क्लॅमरिंग फॉर ऍडमिशन इज द फोकस ऑन न्यूट्रिशन पावर्ड बाय व्हेजिटेबल, फ्रूट, मशरूम अँड फिश एट फार्म्स. म्हणजे मुद्दा आहे एवढं का ह्याला पॉप्युलॅरिटी वाढत चाललेली आहे, कारण इथे न्यूट्रिशनचा विषय आहे. त्यामुळे हे उदाहरण जे आहे ते आपल्याला न्यूट्रिशन रिलेटेड एखादा क्वेश्चन जर येतोय त्यामध्ये लिहिता येऊ शकेल. एज्युकेशन आणि न्यूट्रिशन याला कसं सोबत बघता येऊ शकेल याबद्दल जर काही विचारलं जाते तरी देखील आपल्याला हे उदाहरण लिहिता येऊ शकेल. पुढे येऊ. पुढचा एक महत्वाची जी बातमी होती पुढची, डायमंड सिटी इन डिस्ट्रेस. मग पहिला प्रश्न तर येतो की हे म्हणजे आपण ते वाचायला घेतलंच नाही पुढे पेपर मधला तो पुढचा जो भाग आहे, तरी हेडलाईन वाचून आपल्याला पहिला प्रश्न येतो की डायमंड सिटी म्हणजे काय. डायमंड सिटी म्हणजे काय? तर डायमंड सिटी म्हणजेच सुरत. कोणती? सुरत सिटी आहे ती. ठीक आहे. डायमंड सिटी कोणाला म्हणतात, कोणत्या शहराला म्हणतात, तर सुरतला म्हणतात. ठीक आहे, सुरत. आता सुरत जर बघितलं ना आपण तर जगातलं सगळ्यात मोठं डायमंड कटिंग अँड पॉलिशिंग सेंटर आहे. म्हणजे जर पूर्ण जगामध्ये जे काही रॉ डायमंड्स आहेत तर प्रत्येक 10 रॉ डायमंड्स पैकी 9 डायमंड्स असे आहेत ज्याचं कटिंग आणि पॉलिशिंग सुरतमध्ये होतं. म्हणजे एवढं एवढं फेमस आहे ते. म्हणजे जगामध्ये तुम्ही जगामधले ना पूर्ण 10 डायमंड उचलून आणा, त्यापैकी 9 डायमंडचं कटिंग आणि पॉलिशिंग सुरतमध्ये होतं. आता इथे झालाय प्रॉब्लेम, जे सुरतमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. काय प्रॉब्लेम झाला तर डायरेक्ट रशिया युक्रेन वॉरमुळे सुरत मधल्या डायमंड इंडस्ट्रीवरती खूप मोठा फरक पडलेला आहे. आधी लोकांना सुट्ट्या नसायच्या. तिथे डायमंडचं पूर्ण मार्केट असायचं ना, म्हणजे कटिंग पॉलिशिंग साठी जे पूर्ण जागा आहे तिथे लोक जे काम करायचे ना त्यांना सुट्ट्या नसायच्या. म्हणजे शनिवार रविवार फुल बिझी एकदम. आता काय झालेलं आहे की लोकांना सुट्ट्या मिळायला लागलेल्या आहेत, लोकांचे काम करण्याचे जे तास आहेत ते कमी केले जात आहेत आणि त्यासोबतच लोकांचे पगार कमी केले जात आहेत. म्हणजे पार काही लोकांनी सुसाईड करण्यापर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत. त्यामुळे हा एकदम गंभीर विषय आहे. भारताच्या इकॉनॉमीसाठी म्हणा किंवा पूर्ण जगामध्ये डायमंडच्या सप्लायसाठी म्हणा, हा एक महत्वाचा मुद्दा इथे आपल्याला दिसतो. रशिया युक्रेन वॉर मुळे हा एक मुद्दा कसा जोडला जातोय त्याबद्दल आपण बघू.
पहिले पुढे ते म्हणतायत की सुरत काय आहे तर एक इंडस्ट्रीयल आणि ट्रेडिंग सेंटर आहे, जे ईस्ट इंडिया कंपनी, इतिहासामधली ईस्ट इंडिया कंपनी, त्यांनी हे इथे स्वतःची फॅक्टरी बनवलेली होती. कधी? 17व्या शतकामध्ये त्यांनी स्वतःची फॅक्टरी बनवलेली होती. ठीक आहे, इतिहासामध्ये वाचायला पण येते आपल्याला. आणि आता जर आपण बघितलं तर सुरत काय आहे तर हब आहे डायमंड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी. हे मोठं एक हब आपल्याला सुरत बघायला मिळतं. आता किती मोठं आहे त्याबद्दल पुढे ते सांगत होते की दर 10 जगामधल्या रॉ डायमंड्स पैकी 9 असे डायमंड्स आहेत की जे सुरतमध्ये कट होतात आणि ज्याचं सुरतमध्ये पॉलिशिंग होते. इट इज इन सुरत that 9 in 10 of the world's raw diamonds are cut and polished. आणि इथे लाखो लोकांना, जवळपास 10 लाख लोक टू बी प्रिसाइज, जवळपास 10 लाख लोकांना इथून नोकऱ्या मिळतात. इथे अशा 5000 फॅक्टरीज आहेत, 5000 फॅक्टरीज आहेत. आणि जवळपास जर आपण म्हणलं तर टू बी प्रिसाइज 7.5 लाख एवढे डायमंड वर्कर्स आहेत, त्यांना इथून नोकरी मिळते. आता हा आकडा जेवढा मोठा आहे तेवढाच सध्या सिरियस झालेला आहे की 7.5 लाख लोक इथं काम करतायत आणि आता त्यांचे पगार कापले जात आहेत किंवा त्यांचा जॉब जातोय. तर मुद्दा हा आहे की एखादा सेक्टर जेवढा मोठा असेल तो जर कोलॅप्स झाला तर तिथून होणारं नुकसानही तेवढंच मोठं असते. हे इथून आपल्याला लक्षात येतं. पुढे ते काय म्हणतायत की एक ऑर्गनायझेशन आहे, त्याचं नाव आहे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. आता यांनी एक आकडा सांगितलेला होता की जे पूर्ण व्यापारामध्ये इन्व्हॉल्व असलेली ती बॉडी आहे डायमंड ट्रेडमध्ये, तर मे 2023 मध्ये इथून एक्सपोर्ट जो किती झालेला आहे, ओव्हरऑल ग्रॉस एक्सपोर्ट ऑफ कट अँड पॉलिश डायमंड किती होता तर $1723.17 मिलियन US. आकडे पाठ नाही करायचे, फक्त लक्षात घ्या काय होतं. 1723.17 मिलियन US, त्यालाच 14,190.28 करोड एवढ्या इंडियन करन्सीमध्ये त्याची व्हॅल्यू होती. म्हणजे एवढ्या जवळपास 14,000 करोड एवढ्या व्हॅल्यूचे डायमंड भारतामधून एक्सपोर्ट केले गेलेले आहेत. ठीक आहे, ग्रॉस एक्सपोर्ट एवढा आहे. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा आकडा जो आहे तो 17.5% कमी आहे. आता एवढ्या मोठ्या नंबरमध्ये आपण जर सगळ्या गोष्टी बघतोय तर 17.5% म्हणजे खूप मोठा आकडा तसा होणार की एवढ्या पर्सेंटनी तो जो ग्लोबल एक्सपोर्ट आहे तो कमी झालेला आहे. आता हे का झालं याबद्दलचे कारण मग ते पुढे सांगतात की सुरतमध्ये जे डायमंड प्रोसेसिंग युनिट आहेत त्याला जे रॉ मटेरियल जे आपल्याला लागते डायमंडला प्रोसेस करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागते त्यापैकी 1/3 रॉ मटेरियल जे आहे ते येते रशियामधून. किती? 1/3 रॉ मटेरियल रशियामधून येते. म्हणजे त्या डायमंडला प्रोसेस करण्यासाठी जे रफ डायमंड लागतात तर ते रशियामधून येतात. कारण रशिया एक मोठा डायमंड प्रोड्युसर आहे. म्हणजे सुरतमध्ये डायमंड जमिनी खालून तिथूनच डायमंड काढतो असं नाही, तर डायमंड जिथून बनतो आहे, जिथं प्रोड्यूस होतोय तिथून तो सुरतमध्ये येणार आणि तिथं त्याला कट केलं जाणार, तिथं त्याला पॉलिश केलं जाणार. तर रशियाचा विषय इथं आलेला आहे. मग आता ही 1/3 डायमंड जे आहेत ते रशियामधून येतात आणि मग रशिया युक्रेन वॉरमुळे इथून जो आहे तो रॉ मटेरियलचा सप्लाय कमी होतोय. मग जोडलं जातंय बघा. आता इथपर्यंत समजून सांगितलंय, पुढे आता जोडलं जातंय की काय होतंय. आता कट केल्याच्या नंतर आणि पॉलिश केल्याच्या नंतर हे डायमंड जातात कुठे, कोणत्या कोणत्या देशांमध्ये आपण हे पाठवतो, तर आकडा बघा की 50% जास्त, किती? 50% जास्त जो पूर्ण तयार झालेला तो डायमंड आहे तो अमेरिकेमध्ये जातो. आता एका बाजूला रशिया आलेलं आहे, दुसऱ्या बाजूला अमेरिका आले. 50% जास्त अमेरिकेमध्ये चाललंय, जिथे जगातलं सगळ्यात मोठं डायमंडचं मार्केट राहील. म्हणजे जिथे खूप सारे लोक डायमंड विकत घेतील. वर्ल्ड लार्जेस्ट डायमंड कन्झ्युमर आहे अमेरिका. एवढे लोक आहेत तिथले की एवढे डायमंड घेणारे खूप जास्त लोक आहेत तिथं. तेवढ्या महागाचे डायमंड विकत घेणारे लोक तिथे बरेच आहेत. तर वर्ल्ड लार्जेस्ट डायमंड कन्झ्युमर तिथे 50% जास्त आपला डायमंड तिकडेच चाललेला आहे. आता प्रॉब्लेम हा झाला आहे की अमेरिकेमध्ये तिथे आपल्याला रिसेशन बघायला मिळते.
आणि लोकांच्या खिशामधला पैसा कमी कमी होतोय. तर खिशामधला पैसा जर कमी होतोय किंवा लोक खर्च करायला तयार नाहीयेत, तर डायमंड विकत घेत नाहीयेत. हा एक प्रॉब्लेम. किंवा सुरत वरती काय फरक पडतो, म्हणजे यालाच ग्लोबलायझेशन म्हणतात ना, की एखाद्या जगाच्या एखाद्या भागामध्ये जर काही झालं तर जगाच्या दुसऱ्या भागामध्ये एका कोपऱ्यामध्ये त्याचा फरक दिसून येतो. बरोबर आहे. तर हेच झालेलं आहे इथे, की युद्ध एक एक बाजू झाली, पण हा जो पूर्ण क्रायसिस आहे हा अजून जास्त वाढलेला आहे. का? कारण तिथे अमेरिकेमध्ये रिसेशन आपल्याला बघायला मिळते आणि रिसेशन असल्यामुळे लोक ते लक्झरी शॉपिंग करत नाहीये. म्हणजे असं नाही की एकदम लोकांच्या खिशामधले पैसे संपून गेले म्हणून लोक खर्च नाही करत आहेत, तर लोक जे आहेत एवढं जे लक्झरी शॉपिंग आहे ते करायला तयार नाही. आता अजून एक मुद्दा त्यामध्ये येतो, तिसरी बाजू बघा. G7 नावाचा एक ग्रुप आहे. आधी G8 असायचा, 8वा रशिया होता, रशियालाच काढलेले त्याच्यातून. म्हणजे आता G7 हा जो ग्रुप आहे त्याची मीटिंग झाली होती यावेळेस जपानमध्ये. जपान G7चा आता प्रेसिडेंट आहे. तर G7 ची जी मीटिंग झाली त्यामध्ये ते वेगवेगळे जे 7 देश आहेत यांनी हे सांगितलेलं आहे की आपल्याला जो डायमंड मधला जो व्यापार आहे तो कमी करायचा. कोणत्या डायमंड मधला? असा सगळा डायमंड जो रशियामधून येतो. का? कारण रशिया आणि युक्रेनच्या विरुद्ध जे युद्ध सुरू केलेलं आहे त्यामध्ये रशिया कारणीभूत आहे आणि रशियाला कुठे ना कुठे याची शिक्षा आपल्याला करायची. म्हणून त्यांनी काय केलंय, व्यापार कुठे ना कुठे कमी करायचं ते म्हणतात की डायमंड्स विच आर माइंड, प्रोसेस्ड और प्रोड्युस्ड इन रशिया. आणि त्यामुळे काय होणार, तर रशियाला जो फायनान्शियल सोर्स मिळतोय तो कट करण्याचा प्रयत्न इथून केला जातो. आता ते रशिया सोबत काय करायचं करा, पण इंडियाच्या डायमंड इंडस्ट्रीवरती त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसूनच येतं. ठीक आहे. तर हे वेगवेगळे मुद्दे आपल्याला या डायमंड बद्दलच्या या पूर्ण बातमीमध्ये दिसत आहेत. ठीक आहे. म्हणजे एक बातमी वाचताना किती सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत आणि तो जो न्यूजपेपर आहे, ही बातमी होती द हिंदू मधली, तो कशा पद्धतीने आपल्या समोर हे सगळे मुद्दे मांडतोय ते आपण बघितलं. आता पुढची बातमी ही आपल्याला प्रिलिम्स रिलेटेड बघायला मिळेल. बरेचसे यामधून प्रिलिम्सचे प्रश्न विचारले जातात की इंडिया ऍड्स 664 ॲनिमल स्पेसीज टू इट्स फॉना डेटाबेस. फॉना म्हणजे प्राण्यांच्या पूर्ण यादीमध्ये 664 नवीन प्राणी भारतामध्ये ऍड झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने 339 टॅक्सा म्हणजे 339 वेगवेगळे व्हरायटीज प्लांट्सचे त्या यादीमध्ये ऍड झालेले आहेत. फॉना म्हणजे ॲनिमल, फ्लोरा म्हणजे प्लांट. तर आता इथे 2022 मधला हा पूर्ण नंबर आहे की बिगेस्ट नंबर ऑफ डिस्कव्हरीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स कुठून झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त डिस्कव्हरी ॲनिमल्सच्या किंवा प्लांट्सच्या तर ह्या केरळमधून झालेल्या आहेत. कुठून झाल्या? केरळमधून झालेल्या आहेत. म्हणजे पूर्ण भारतामध्ये जेवढ्या नवीन स्पेसीज सापडल्या, जेवढ्या नवीन स्पेसीज रेकॉर्ड केल्या गेल्या त्यापैकी 14.6% ज्या आहेत या केरळमध्ये सापडल्या. आता अशा कोणत्या कोणत्या स्पेसीज होत्या त्याबद्दलची माहिती एकदा आपण घेऊन घेऊ. तर सगळ्यात पहिले हे जे डिटेल्स आहेत हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटनी रिलीज केलेले होते आणि त्यामधला जो प्राण्यांच्या डिस्कव्हरीचा भाग आहे ही यादी कोणी बनवली, मग एवढे एवढे प्राणी त्या यादीमध्ये कोणी ऍड केले, तर प्राण्यांच्या बाबतीमध्ये झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने ती यादी बनवली आणि जे प्लांट्सच्या बाबतीमध्ये आपण जे बघतोय तर ते कोणी बनवलेलं होतं, तर बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाने ही प्लांट्स वाली यादी बनवली होती. मग पुढचा मुद्दा येतो की असे कोणते कोणते महत्वाचे डिस्कव्हरी झाली. तर मेनली जे मॅमल्स सापडलेले होते ते त्या न्यूज मध्ये त्यांनी सांगितलेले होते की कोणते मॅमल्स आपल्याला तिथे सापडले. आता असे असे नावं देतात बरं का प्रिलिम्स मध्ये आणि हे काय आहे ते विचारतात. हे जे नाव सांगितलेलं आहे नुकतंच चर्चेमध्ये आलेलं आहे, तर काय आहे. तर एक तर हे नाव नीट वाचा, मिनिओप्टेरस फिलिप्सी. मिनिओप्टेरस फिलिप्सी काय आहे, तर एक हा लॉंग फिंगर्ड बॅट आहे, म्हणजेच एक वटवाघूळ आहे. काय नाव आहे, तर मिनिओप्टेरस फिलिप्सी नावाचा हा वटवाघूळ आहे. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक नाव इथे आलेलं आहे, ग्लिस्क्रोपस मेघालयानस. बऱ्याच वेळेस ज्या भागामध्ये सापडलाय त्या भागाने त्याचं नाव दिलं जाते. तर मेघालयाच्या भागामधला हा ग्लिसोक्रॉपस मेघालयानस नावाचा अजून एक वटवाघूळ, हा बांबू ड्वेलिंग वटवाघूळ आहे. बांबूच्या भागामध्ये तो जास्त करून राहतोय. तर हे दोन्ही जे आहेत आपल्याला मेघालयाच्या भागामध्ये हे दोन वटवाघूळ सापडलेले आहेत. म्हणजे दोन नावं दिले आणि हे काय आहे विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे की हे वटवाघूळ आहे.
पुढे एक त्यांचा फोटो मी ऍड केलेला आहे. तर हे मिनिओप्टेरस फिलिप्सी अशा प्रकारचा तो वटवाघूळ आपल्याला इथे बघायला मिळतं. मिनिओप्टेरस फिलिप्सी. मग पुढे अजून काय सापडलेलं आहे? हे तर 2 वटवाघूळ सापडलेले आहेत. त्यानंतर सेला मॅकॉक. सेला मॅकॉक म्हणजेच काय, तर मॅकाका सेलाई याचं सायंटिफिक नाव आहे. तर सेला मॅकॉक नावाचा एक नवीन मॅकॉक स्पेसी जो आहे तो सापडलेला आहे अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये. सेला पास. सेला पास कुठे असतो? अरुणाचलच्या भागामध्ये. तर तिथे आपल्याला हा नवीन मॅकॉक सापडलेला आहे अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये. तर हा एक दुसरा प्राणी जो सापडला. त्यानंतर मॅकाका ल्युकोजेनिस. मॅकाका ल्युकोजेनिस नावाचा एक व्हाईट चीक मॅकॉक जो आधी आपल्याला कुठे सापडायचा, तर मोडॉग नावाचा जो तिबेट मधला भाग आहे तिथे सापडायचा. आता पहिल्या वेळेस आपल्याला हा अरुणाचल प्रदेशमध्ये जो वेस्ट सियांगचा भाग आहे ते हा जो मॅकॉक आहे तो सापडलेला आहे. त्याचे फोटोज पुढे ऍड केलेले आहेत. एक तर हा फोटो बघा, सेला मॅकॉक. सेला मॅकॉक आहे हा, सेला मॅकॉक. त्यानंतर इथे आपल्याला हा मॅकाका ल्युकोजेनिस, हे सगळे ग्रुप फोटो त्यांचा, मॅकाका ल्युकोजेनिस हा इथे बघायला मिळतो. त्यासोबतच एक नवीन पक्षी पण सापडलाय. त्याचं नाव आहे फिसेड्युला झॅन्थोपिजिया. फिसेड्युला झॅन्थोपिजिया हा काय आहे? एक येल्लो रम्प्ड फ्लाय कॅचर आहे. येल्लो रम्प्ड फ्लाय कॅचर. आणि हा नार्कोडम आयलँड जे आहे अंदमान अँड निकोबारच्या भागामध्ये, जे नार्कोडम नावाचा आयलँड हा एक डॉर्मंट व्हॉल्कॅनो आहे. हे काय आहे? डॉर्मंट व्हॉल्कॅनो आहे. आणि तिथूनच जवळ आपण बघतो की बॅरन आयलँड नावाचा ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो, भारतामधला एकच ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो बॅरन आयलँड, आणि हा डॉर्मंट व्हॉल्कॅनो आपल्याला दिसतो. तर इथे हा पक्षी सापडलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. हा हा जो पूर्ण पिवळसर भाग दिसतोय ना, त्याच्यामुळे त्याला येल्लो रम्प्ड फ्लाय कॅचर म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर फिसेड्युला झॅन्थोपिजिया. तर हा एक पक्षी आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस असं नाव दिल्यावर इथंच प्रॉब्लेम होऊ शकतो की हा पक्षी आहे की काय मासा आहे की काय आहे. त्यामुळे हे एक नेहमी लक्षात ठेवायचं की हा एक पक्षी आहे. ठीक आहे, हा एक पक्षी आहे, हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढची जी बातमी आहे, हे सगळे फोटोज वरून काय, तर तुम्हाला असं काही कुठे परीक्षेमध्ये असे काही फोटो काढायचे नाहीत. फक्त आपल्याला माहिती पाहिजे ना की हा अशा प्रकारचा आहे, हा प्राणी आहे. तर आता पक्षी आहे हे लक्षात आलं ना. आता फिसेड्युला झॅन्थोपिजिया काय, तर पक्षी आहे. तर लक्षात ठेवायला अजून सोपं होऊन जातं, रिकॉल करायला सोपं होऊन जातं. ठीक आहे. आता पुढची एक महत्वाची बातमी जी स्पेस, आपल्याला GS3 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला अवेअरनेस इन द फील्ड ऑफ स्पेस नावाचा एक टॉपिक आहे. अवेअरनेस इन द फील्ड ऑफ स्पेस. आणि त्या अँगलनी ही बातमी महत्वाची आहे. काय बातमी आहे? विल सायनिंग आर्टेमिस अकॉर्ड बेनिफिट इंडिया? कारण आर्टेमिस अकॉर्ड जो आहे तो इंडियाने साईन केलेला आहे. इंडिया 27वी सिग्नेटरी झालेला आहे आर्टेमिस अकॉर्डची. कधी? तर 21 जून, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये इंडिया 27वी सिग्नेटरी झालं आर्टेमिस अकॉर्डची. जे प्रिलिम्स मध्ये पहिले तर तो मुद्दा की इंडियाने साईन केला आहे की नाही. तर आर्टेमिस अकॉर्ड इंडियाने साईन केलेला आहे. आणि इथे काही नॉन बाइंडिंग गाईडलाईन्स आहेत आर्टेमिस प्रोग्रामच्या अंडर. ह्या नॉन बाइंडिंग गाईडलाईन्स आहेत. ह्या आता इंडियाला फॉलो करू शकतो किंवा नाही करू शकत, पण काही गाईडलाईन्स इंडियासाठी आता ओपन झालेल्या आहेत. कारण नॉन बाइंडिंग आहे, फॉलो करावंच असं काही नाही. पण ह्या गाईडलाईन्स आता आर्टेमिस प्रोग्रामच्या अंडरच्या इंडियावरती अप्लाय होऊ शकतील. आणि हा प्रोजेक्ट कशाबद्दल आहे, तरी ऐकलंय याबद्दल? आर्टेमिस प्रोग्राम काय आहे? एकदमच फ्युचरिस्टिक टाईपचा प्रोग्राम आहे की आता जर आपल्याला इथून पुढे चंद्रावरती एक परमनंट आपला बेस जर बनवायचा असेल, तर त्यासाठी पूर्ण काम जे आहे ते आर्टेमिस प्रोग्रामच्या अंडर केलं जाईल. म्हणजे आता 2026 मध्ये पहिलं त्यामध्ये एक मिशन लॉन्च होईल. म्हणजे चंद्रावरती लोक पाठवले जातील वेळोवेळी. त्यासोबतच एक सिरीज ऑफ मिशन्स जे आहेत ते लॉन्च केले जातील चंद्रासाठी, आर्टेमिस प्रोग्राम. आणि मग हा जो US लेड पूर्ण हा प्रोजेक्ट आहे, इट इज सेट टू रिटर्न ह्युमन्स टू दी मून परमनंटली. आणि जर एखादा देश या आर्टेमिस अकॉर्डला साईन करतोय, याचा अर्थ त्या पद्धतीने आपल्या स्पेस एजन्सीज ज्या आहेत त्या देखील या प्रोग्राम मध्ये पार्ट घेणार आहेत.
इस्रो आता यामध्ये पार्ट घेणार. आता हा जो आर्टेमिस प्रोग्राम आहे यामध्ये काय काय आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघतो इथे एक प्लॅन असा आहे की चंद्राच्या सरफेस वरती एक आपला बेस बनवायचा. चंद्राच्या सरफेस वरती आपला एक स्वतःचा बेस बनवायचा. त्यानंतर वेगवेगळे स्पेसक्राफ्ट जे आहेत ते रेग्युलरली असं एक पुढे एक जस्ट इमॅजिन करा की रेग्युलरली लोक जे आहेत ते चंद्रावरती ये जा करतात, चंद्रावरती ये जा करतात. तर ते ह्यामध्ये सांगितलं जातंय एक स्वतःचं स्पेस स्टेशन, त्याचं नावही एक आपल्याला बघायला मिळते, लुनार गेटवे. याबद्दल बातमी दिलेली नव्हती, पण लुनार गेटवे हे एक स्पेस स्टेशन जे चंद्राभोवती फिरत राहणार असं स्पेस स्टेशन बनवायचा प्लॅन. आणि एक कॉन्स्टेलेशन ऑफ सॅटेलाइट म्हणजेच काय, ग्रुप ऑफ सॅटेलाइट जे पूर्ण या नेव्हिगेशनला मॅनेज करतील, म्हणजे चंद्राला पूर्णपणे मॅप करत राहतील. जसं आपलं IRNSS नावाचा सॅटेलाइट, तशा पद्धतीने चंद्राला मॅप करण्यासाठी असे सॅटेलाइट जे आहेत ते फिरत राहतील चंद्राच्या आजूबाजूला. तर असा एक पूर्ण भव्य असा हा प्लॅन आहे, ज्याला आर्टेमिस प्रोग्राम म्हटलं जातं. आणि इथला जो पहिला सॅटेलाइट जो लॉन्च होणार, पहिलं जे स्पेसक्राफ्ट लॉन्च होणार ते 2026 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे, जिथे क्रूड मिशन असेल. क्रूड मिशन म्हणजे काय, तर लोक जाणार. 2026 मध्ये नासाच्या अंडर हे क्रूड मिशन पाठवलं जाईल चंद्राच्या सरफेससाठी. मग आता इंडियाने हे साईन केलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. डायरेक्ट मेन्स मध्ये हा प्रश्न येऊ शकतो की आर्टेमिस अकॉर्ड जो आहे याबद्दल तुमचं काय मत आहे, की हे झालं पाहिजे नाही झालं पाहिजे, किंवा आता सध्या स्पेस रिलेटेड जे लॉज आहेत ते ह्याला अलाउ करतात का. कारण तुम्ही चंद्रावरती स्वतःचं घर बनवण्याचं प्लॅन करताय, तसंच झालं ना की स्वतःचा बेस बनवतोय आपण. तर हा मुद्दा इथे येतो की देर इज वन प्रोव्हिजन इन दी आर्टेमिस अकॉर्ड विच अलाउ ऍक्टर्स, ऍक्टर म्हणजे जे तिथे लोक जाणार ते, टू एक्स्ट्रॅक्ट अँड युटिलाइज स्पेस रिसोर्सेस. म्हणजे चंद्रावरती असणारे किंवा त्याच्या आजूबाजूला जे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत ते तुम्ही वापरू शकता, ते तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. हे आर्टेमिस अकॉर्ड मध्ये एक प्रोव्हिजन आपल्याला बघायला मिळते. चंद्रावरती एखादं कोणतं मिनरल असेल तर तुम्ही ते एक्स्ट्रॅक्ट करू शकता. आता इथे अजून एक ॲग्रीमेंट आहे ज्याला मून ॲग्रीमेंट म्हणतात. मून ॲग्रीमेंट जे जुना ॲग्रीमेंट आहे, चंद्राशी रिलेटेड ॲग्रीमेंट झालेला होता. तर असं होऊ शकेल की आर्टेमिस अकॉर्ड आणि मून ॲग्रीमेंट एकमेकांना क्रॉस होतील का. कारण मून ॲग्रीमेंट मध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन चंद्राच्या पृष्ठभागाचं झालं नाही पाहिजे, असं तिथे त्या मून ॲग्रीमेंट मध्ये म्हणलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही एकमेकांना क्रॉस होऊ शकतील. मून ॲग्रीमेंट कधी आलेलं आहे, तर 1979 मध्ये आलेलं आहे. पण प्रॉब्लेम असा, US म्हणणार की आम्हाला काहीच इश्यू नाही आहे, कारण आम्ही ते मून ॲग्रीमेंट वरती साईनच नाही केलेलं. त्यामुळे US म्हणा किंवा सोव्हिएट युनियन, आता रशिया, यांनी त्याला साईन नाही केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला इंडियाने मून ॲग्रीमेंटला साईन केलेलं आहे, पण इंडियाने त्याला रेटिफाय केलेलं नाही. त्यामुळे मून ॲग्रीमेंटचे कोणतेही प्रोव्हिजन्स इंडियावरती तसे बाइंडिंग नाही आहेत. आता व्हॉट मस्ट इंडिया डू इन दिस सिच्युएशन, की आता साईन तर केलेलं आहे आपण कोणता, आर्टेमिस अकॉर्ड. तर आता काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले तर आपली जी स्पेस एजन्सी आहे, स्पेस एजन्सीनी ह्याला जेवढ्या व्यवस्थितपणे ह्याचा जास्तीत जास्त आपल्या देशाच्या स्पेस डेव्हलपमेंटसाठी उपयोग करता येऊ शकेल तेवढा केला पाहिजे. कारण हा एक फ्युचरिस्टिक प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये इंडियानी भाग घेणं ही एक एक त्याचमध्ये मोठी गोष्ट राहणार. तर सायनिंग द आर्टेमिस अकॉर्ड अलोन हॅज नो फायनान्शियल इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया. म्हणजे असं काही नाही की आपल्याला साईन केलं म्हणल्यावरती एवढे करोडोचे प्रोजेक्ट्स पाठवत राहणं. पण एक जर आपण म्हणतो की जर आपल्याला या आर्टेमिस प्रोग्राम मध्ये एक मोठा प्लेयर बनायचं असेल, जर इंडिया, इस्रो एवढी मोठी स्पेस एजन्सी आहे, आपले मोठे मोठे जे वेगवेगळे मिशन्स आहेत ते याचा एक पुरावा देतात आपल्याला, तर इंडियाला जर एक मोठा प्लेयर म्हणून तिथे खरंच समोर यायचं असेल आर्टेमिस प्रोग्राम मध्ये, तर आपल्याला थोडा खर्च करावा लागेल. हा मुद्दा सरळ सरळ त्यांनी सांगितलं की इस्रो नीड अ सिग्निफिकंट हाईक इन इट्स अॅन्युअल बजेट. आता जर आपण बघितलं तर 12,500 करोड या वर्षीचं ते बजेट होतं आणि त्यामध्ये बरीच वाढ करण्याची गरज आहे.
असं देखील इथे त्या आर्टिकलमध्ये म्हणलेलं आहे. इंडिया मस्ट ओव्हरकम डोमेस्टिक रेजिस्टन्स इन टू कोलॅबोरेशन विथ दी अदर स्पेस एजन्सीज. आणि ह्यामधून काय होणार आहे तर प्रायव्हेट सेक्टर जो आहे त्याला आर्टेमिस प्रोग्राम मध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व करून घेण्याचा प्रयत्न इंडियाने केला पाहिजे. बाकीच्या स्पेस एजन्सी सोबत आपण विदाउट एनी हेजिटेशन काम केलं पाहिजे आणि त्यामधून एक अशा प्रकारे एक एक काही ना काहीतरी असं चांगलं आउटपुट या आर्टेमिस प्रोग्राम मधून इंडियाने स्वतःसाठी देखील घेतलं पाहिजे. मग हे करण्यासाठी शेवटच्या लाईन मध्ये ते काय म्हणतायत की आपल्याला आपल्याकडचे जे स्पेस रिलेटेड लॉज आहेत त्याला त्या पद्धतीने आपल्याला बनवावे लागतील, अशा प्रकारचे स्पेस रिलेटेड लॉज की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला एनकरेज केलं जाईल. आपल्याला काय करायचंय तर या ऍक्टिव्हिटीजला एनकरेज करायचंय, जास्तीत जास्त लोकांना याबद्दल माहिती मिळाली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. ठीक आहे, तर आर्टेमिस प्रोग्राम बद्दल ह्या काही गोष्टी ह्या न्यूज मध्ये त्यांनी सांगितलेल्या होत्या. पुढचा एक मुद्दा येतोय, अ केस ऑफ अनचेक्ड पॉवर टू रेस्ट्रिक्ट ई फ्री स्पीच नावाचं एक मोठं आर्टिकल आलेलं होतं की ट्विटरला आता एक हा जो कर्नाटका हायकोर्टचा डिसिजन होता की ट्विटरने काही असे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती ट्विट्स काही लोकांनी केलेले होते, तर त्या ट्विट्सला तिथून काढायला सांगितलेलं आहे कर्नाटका हायकोर्टने की तुम्ही अशा प्रकारचे काही गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलणारे काही असे ट्विट्स आहेत तर ते तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरून काढा. आणि मग हे ई फ्री स्पीच हा शब्द इथे त्यांनी दिला. डिजिटल वे मध्ये जे फ्री स्पीच आहे त्याला कुठे ना कुठे तुम्ही कर्ब करण्याचा प्रयत्न करताय, त्याला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करताय. तर अ केस ऑफ अनचेक्ड पॉवर टू रेस्ट्रिक्ट दी ई फ्री स्पीच. आता हा जो मुद्दा आहे हा कुठून आला तर 30 जून 2023 ला कर्नाटका हायकोर्टनी ट्विटरनी केलेलं एक चॅलेंज डिसमिस केलं. चॅलेंज काय होतं की गव्हर्नमेंटनी त्यांना एक ब्लॉकिंग ऑर्डर रिलीज केलेली होती. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटीनी एक ब्लॉकिंग ऑर्डर ट्विटरसाठी रिलीज केलेली होती की तुम्ही जे आहे तुमच्या प्लॅटफॉर्मवरती केलेले काही ट्विट्स जे आहेत ते तुम्ही तिथून काढा. आता ट्विट काढा म्हणल्यावरती एवढा काही प्रॉब्लेम येत नाही, पण त्याच्या पुढे जाऊन गव्हर्नमेंट म्हणलं की ज्यांनी ट्विट केलेलं आहे ना त्यांचं अकाउंट तिथून काढा. हा एक मोठा मुद्दा झाला मग की ब्लॉकिंग ऑर्डर रिलीज केला ट्विटरसाठी आणि ट्विटरने मग कोर्टामध्ये चॅलेंज केल्यावर कोर्टाने त्याला डिसमिस करून टाकलं. म्हणजे त्या चॅलेंजला कोर्टाने डिसमिस केलं आणि मग हा एक मोठा मुद्दा झाला होता की काही लोक ज्यांनी अशा प्रकारचे ट्विट केलेले आहेत त्यांचे अकाउंट तुम्ही तिथून काढून घ्या, टेकिंग डाऊन दी ट्विटर अकाउंट. आणि मग काही लोकांचे स्पेसिफिक ट्विट्सही काढायला सांगितलेले आहेत. आता ह्या पॉइंटनी आपण पुढे ही चर्चा जर नेली तर पॉलिटीमध्ये GS2 मध्ये फंडामेंटल राईट नावाचा जो टॉपिक येईल त्या अँगलनी आपल्याला हे सगळं बघता येईल किंवा ई फ्री स्पीच. आता ह्या जी जजमेंट आहे ही ह्यामध्ये एक तर राईट टू फ्री स्पीच अँड एक्सप्रेशन हा जो आपला फंडामेंटल राईट आहे, आर्टिकल कोणतं असते 19 क्लॉज 2, तर ह्या आर्टिकलला व्हायोलेट केलं जात आहे. जजमेंट अंडरमाइन्स दिस राईट and also it paves the way for the state to exercise unchecked power while taking down the content without due procedure. म्हणजे एक व्यवस्थित कोणती प्रोसिजर लक्षात न घेता डायरेक्टली तुम्ही काय केलेलं आहे तर कंटेंट जो आहे तो काढून घेण्याची ऑर्डर दिलेली आहे. आता हा जो मुद्दा आहे हा का बरं येतो, कोर्टाने याला डिसमिस का केलं? कोर्टाचं असं म्हणणं पडलं की ह्या अशा ट्विट जर लोकांनी केले तर असं होऊ शकेल की फेक न्यूज मिस इन्फॉर्मेशन पसरवली जाऊ शकेल आणि त्यामुळे अशा प्रकारचे ट्विट्स जे आहेत ते काढून घेणं गरजेचं आहे. आणि जर हे लोक रेग्युलरली करत असतील तर त्यांचे अकाउंटही बंद करणं गरजेचं आहे. तर हे कोर्टाचं मत होतं. पण आपल्याकडे जर एक लॉ जर आपण बघितला हा तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे 2000 मधला आणि त्यामध्ये सेक्शन 69A मध्ये सांगितलेलं आहे की स्टेट जे आहे, स्टेट म्हणजे राज्य नाही, स्टेट म्हणजे आपल्याकडची जी पूर्ण पॉलिटिकल सिस्टीम आहे, गव्हर्नमेंट आपण म्हणू शकतो. तर आपली जी गव्हर्नमेंट मशिनरी आहे की यामध्ये त्या गव्हर्नमेंट मशिनरीला पॉवर आहे की तुम्ही अशा प्रकारची ब्लॉकिंग ऑर्डर इश्यू करू शकता. पण कधी इश्यू करू शकता, कधी करू शकता तर जेव्हा इमर्जन्सी आहे तेव्हाच. आता कोणती इमर्जन्सी होती
कोणतीच इमर्जन्सी नव्हती. पण आता इश्यू झालेले आहेत की इमर्जन्सी जर असेल की एकतर भारताची जी सार्वभौमत्व जे आहे भारताचं ते धोक्यात आलेलं आहे, भारताची इंटिग्रिटी धोक्यात आलेली आहे, डिफेन्स रिलेटेड काही इश्यू आहे किंवा सिक्युरिटी ऑफ दी स्टेट हा काही कन्सर्न आहे, तर ह्या गोष्टी असतील तर तुम्ही ते जे ब्लॉकिंग ऑर्डर्स आहेत ते रिलीज करू शकता. पण असं जर झालं की अजून काय काय मुद्दे आलेले होते की फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट्स जर ते धोक्यात येणार असतील की असं कोणतं ट्विट करून टाकलं रशियाच्या अगेन्स्ट किंवा अमेरिकेच्या अगेन्स्ट कोणत्याही देशाच्या अगेन्स्ट की ज्यांनी भारताचे त्या देशासोबत असलेले रिलेशन्स धोक्यामध्ये येत आहेत, असं काही झालंय का, पब्लिक ऑर्डर व्हायोलेट झाली आहे का, तर जर असं झालं असेल तर ब्लॉकिंग ऑर्डर इश्यू केली जाऊ शकेल. आता इथे आपण जर बघितलं तर ह्यापैकी कोणती गोष्ट झालेली नाहीये. दुसऱ्या बाजूला ह्या ऍक्टला इम्प्लिमेंट करण्यासाठी काही रूल्स आहेत की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोसिजर अँड सेफगार्ड फॉर ब्लॉकिंग ऍक्सेस ऑफ द इन्फॉर्मेशन बाय द पब्लिक. म्हणजे अशा प्रकारे जर इन्फॉर्मेशनला ब्लॉक करण्याच्या ज्या ऑर्डर्स आहेत ते या 2009च्या रूल्स नुसार दिल्या जातात आणि ह्यामध्ये पूर्ण प्रोसिजर सांगितलेली आहे की सेक्शन 69A च्या अंडर अशा प्रकारे ब्लॉकिंग ऑर्डर रिलीज करण्यासाठी काय नेमकी प्रोसिजर असली पाहिजे. मग आता हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपल्याला एका कोर्टाच्या केसमध्ये देखील बघायला मिळतात. सुप्रीम कोर्टामध्ये श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाची केस झालेली होती आणि या केसमध्ये हे जे पूर्ण कॉन्स्टिट्युशनॅलिटी आहे या सेक्शनची ही चॅलेंज केली गेलेली होती की तुम्ही ब्लॉकिंग ऑर्डर रिलीज करू शकता का असे. तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं होतं की तुम्ही करू शकता, सेक्शन 69A जो आहे हा व्हॅलिड आहे, फक्त असं आहे की तिथे तुम्ही व्यवस्थित प्रोसिजर जी आहे ती फॉलो करून, ते आता जे आपण बघितलं IT रूल्स आहेत ती प्रोसिजर फॉलो करून तुम्ही हे करू शकता. म्हणजे ब्लॉकिंग रूल्स जे आहेत ते व्हॅलिड आहेत पण तुम्हाला सफिशियंट प्रोसिजरल सेफगार्ड जे आहेत ते फॉलो करणं गरजेचं राहील. म्हणजे बोलता बोलता त्यांनी शेवटी म्हणलं ना, सफिशियंट प्रोसिजरल सेफगार्ड तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आता फंडामेंटल राईट संविधानामध्ये जो आपला पार्ट आहे तर तिथे रिझनेबल रेस्ट्रिक्शन जे सांगितलेले आहेत फ्रीडम ऑफ स्पीच साठी, तर ह्यामध्ये आपल्याला कोणते कोणते रिझनेबल रेस्ट्रिक्शन दिसतात आणि कोणत्या आर्टिकलच्या अंडर दिसतात हे आपल्याला रेग्युलरली चेक करत राहणं गरजेचं आहे. तर 19 क्लॉज 2 इथे आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन बघायला मिळतो. सुप्रीम कोर्टाने हे क्लॅरिफाय केलेलं होतं श्रेया सिंगल केसमध्ये की सेक्शन 69A म्हणा किंवा ते जे ब्लॉकिंग रूल्स आहेत यांनी अशा प्रकारचे रिझनेबल रेस्ट्रिक्शन फॉलो केले पाहिजे. म्हणजे ते सोडून दुसऱ्या कोणत्या पद्धतीने ब्लॉकिंग रूल्स जे आहेत ते आपण इश्यू नाही केले पाहिजे. तर हा एक मुद्दा झाला. आता इथे कोर्ट काय म्हणत होतं, कर्नाटक हायकोर्ट काय म्हणत होतं की याच्याने फेक न्यूज मिस इन्फॉर्मेशन पसरवली जाऊ शकते, पण अशा प्रकारचं कोणतं ग्राउंडच नाहीये ना, ना त्या आर्टिकल 19 मध्ये आहे ना सेक्शन 69A मध्ये आहे. तुम्ही फेक न्यूज किंवा मिस इन्फॉर्मेशनमुळे अशा प्रकारच्या ब्लॉकिंग ऑर्डर्स इश्यू करू शकता. अजून एक केस त्या न्यूज मध्ये त्यांनी सांगितली सुप्रीम कोर्टाची, ब्रिजभूषण अँड अनदर वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली. इथे सुप्रीम कोर्टाने काय म्हणलेलं आहे, प्री सेन्सरशिप ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच इज अनकॉन्स्टिट्युशनल. म्हणजे काही झालेलंच नाहीये आणि त्याआधीच तुम्ही म्हणताय काही झालं तर काय करावं म्हणून तुम्ही ब्लॉक करून ठेवताय, तर हे जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ह्याला कोर्ट जे आहे ते अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करत आहे. मग असं जर असेल तर ह्या केसमध्ये काय झालं, प्री सेन्सरशिपच तर झाली की एखाद्या व्यक्ती पुढे जाऊन काही ट्विट करेल त्यामुळे त्याचं अकाउंट बंद करून टाका, प्री सेन्सरशिप झालं. सच अ डिजिटल प्रायर रिस्ट्रेंट that too in disproportionate manner has potential inducing a chilling effect on the freedom of speech of online platform users. त्यामुळे ही जी गोष्ट झालेली आहे ही कुठे ना कुठे एक त्या कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजला धरून नाही झालेली आहे असं इथे म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर ही एक बातमी झाली जी ह्या पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये महत्वाची बातमी होती. तर ह्या काही अशा ज्या बातम्या आहेत, आता कोणत्या कोणत्या बातम्या आपण बघितल्या, वेगवेगळ्या डोमेनच्या बातम्या होत्या बघ, की जसं आपण एक तर वेगवेगळे आर्टिकल्स होते द हिंदू मधले ते बघितलेत, छोट्या छोट्या काही बातम्या होत्या अजून त्या बघितल्या. आणि प्रत्येक बातमी वाचताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हे आपल्याला कुठे कामात येणार आहे, पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे हे वाचताना ह्याच्या नोट्स कशा बनवायच्या आहेत.
दुसरा मुद्दा हा झाला की नोट्स कशा बनवायच्यात, कारण सगळ्याच्या सगळं लिहित नाही बसायचं. भले इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी थोड्या काही बातम्या तशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत, पण शॉर्ट मध्ये लिहू शकतो ना आपण. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शॉर्ट मध्ये लिहू शकतो आणि त्याला रिवाइज करत राहणं गरजेचं राहतं. कारण ही ही केस समजा आपण म्हटलं ब्रिजभूषण अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली, ही केस कोणत्या पुस्तकामध्ये तुम्हाला नाही दिसणार आहे, तर ही न्यूजपेपरमध्येच तुम्हाला दिसेल. किंवा अशा पद्धतीने आर्टिकल 19 आणि सेक्शन 69A ला जोडणारी कोणती एक गोष्ट तुम्हाला पुस्तकामध्ये नाही सापडणार एका ठिकाणी, तर ते न्यूजपेपरमध्ये सापडणार. ठीक आहे. म्हणून या गोष्टी आपल्याला त्या पद्धतीने वाचत राहणं गरजेचं आहे. तर हा एक भाग झाला. यामध्ये आपण करंट अफेअर्स मागच्या 15 दिवसामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी येत होत्या त्याबद्दलची चर्चा केली. इथून पुढे असंच काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन काही महत्त्वाचे आर्टिकल्स काढून ठेवतो तुमच्यासाठी. ते आर्टिकल्स आणि त्याच्या अराउंड पूर्ण जी चर्चा आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये करत राहू. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबू. या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या ज्या काही न्यूजपेपरमध्ये वाचताय त्या या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करा. बाकी अजून पुढे काय असेल तर पुढच्या लेक्चरमध्ये तसं आपण बोलू. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.